प्रभात मित्रांनो, रामकृष्ण आहे. आता आपण जाऊ. तुम्ही बघू शकता आहे निशांत दादा. दादा आले. दादा दरवाजा नवकरला 7ला निघायची ड्युटी. 6:30 आधा घंटा है. 5 मिनट में रेडी होने वाला बंदा अभी तक सोया हुआ है. तो हम काय को टेन्शन लिए तर मंडळी सर्व उठलेले आहेत. सर्वांची तयारी झालेली आहे. काहीतरी गडबड म्हणजे खूप मोठी गडबड झालेली आहे. कारण का दादाची चड्डी बसून मंडळी अशा प्रकारे आपली झाली तयारी चालू. आता ही आपली आहे वलकट. आपण वलकट टाकू. पहिले मृदंगाजवळ आपली बॅग ठेवू. मृदंग आपला सज्ज. आप्पा आणि पप्पा बसलेले आहेत तिथे. आणि आद्या बोंबलतोय. बोला आदेश महाराज. चला मंडळी तयारी करा. आणि आमचे चोपदार बाबा विनेकरी बाबा रेडी आलेले आहेत. बाया वाचल्या गप्पा मारीत. तुम्ही बघू शकता दादानी पाण्यात भिजू नये म्हणून खूप सुंदर अशी सोय केलेली आहे. पाण्यात भिजू नये म्हणून. आणि आमचे हे प्रवीण दादा वलकड्या लावतात. तुम्ही बघू शकता. रामकृष्ण हरी. जय शिवशंभो. दादाने आपली वलकट नेलेली आहे देवाला. आणि तुम्ही पाणी बघू शकता. जशी काय नदी वाहते नदी. आता इथून गाडी काढायची कशी हा विचार करताना आमचे पांडू दादा. पाणी आहे भरपूर. काय म्हणता दादा, झोप झाली का पुरी? झाली चला भेटू. रामकृष्ण हरी. आमचा वाघ का बघू होता पण मी नाही घेतला नाही. आली आमची गवलन. कोणतरी सिगरेट वर. अशा प्रकारे आजची सुरुवात झालेली आहे. आपण आता जाऊ पुढे बघू काय आहे. आता सोमवार शंभूदेवाला भेटायला जायला लागेल. रामकृष्ण बालवानाच्या भरलाय काटा. आणि मोठ्या मोठ्यांचा काढलाय काटा. आणि सॉरी काच होती पण ते काटा मोठमोठ्यांचा काढणारा आमचा आधी दादा. आज जावानी त्याच्याच भरला. मंडळी आपण निघूया. रामकृष्ण हरी. राधा गोविंद मंडळी या खिचडी खायला. दादा पण खातात. सर्व मंडळी आता आपण इथे अल्पाहार करू आणि थोड्या वेळाने इथून निघू. राम आणली आपल्याकडे कॉफी आणि आता निघू. दादा गेले. आजची सेवा पण आपल्याकडे मृदंगाचीच आहे. मृदंगाची सेवा करू. नंतर बाबांना बसू मध्ये. नंतर परत आपण बसू. रामकृष्ण. शाळाने ज्ञानदेव तुकाराम पंढरी भगवान की जय.
माऊली ज्ञानेश्वर महाराज शाळा यांचा सत्कार करण्यात आलेला आहे आणि त्यांनी आपला दिलेला आज हा राम झालेला आहे एवढं करून घ्या एवढे पाठी लावून घ्या बघा राम तयार झाले बघा हा तेवढं आवड करून घ्या ना हे पाठी लावून घ्या नरलं की सुट्टी करा आळंदी अलंकापूरमध्ये येणार आहेत समाधिस्थ होणार आहेत म्हणून ते अलंकापुरा नगरीमध्ये उतरले आणि उतरल्यानंतर मग महादेव असे गडबड लोळायला लागले बा गडबड बसा 5 मिनिट बसा गडबड लोळायला लागले आणि लोळता इंद्राची नजर गेली पार्वती मातेवर आणि पार्वती माता तू काय या बोलल्या माझ्यासोबत असं तर माझ्यासोबत पडे मग त्या पार्वती मातेने दिलेला श्राप इंद्राला म्हणजे जा तुझा काला होईल आणि इंद्र काला बघा तो प्रमाण पण आहे हा इंद्रा पडले भंग चंद्र झाला काला नारद चुकला काला भजनाचा देवा ठिकाणं इथं भोगायला लागला महाराज आपण नियमात जातो म्हणून इंद्रायणीला इंदोरी हे इंदोरीला इंद्रायणी आहे आणि इथं एक कुंडमाला प्रसिद्ध आहे महाराज इथं कुंडमाला आहे पुढं या इंदोरीमध्ये कुंडमाला आहे असे भरपूर ते उन्हाळ्यात पाणी कमी झाला ना का ते कुंड दिसतात असं प्रसिद्ध ठिकाण आहे समाधीमध्ये उल्लेख आलेला आहे पुण्याला कसं काय नाव पडलं पुण्येश्वर पुण्येश्वर आहे पुण्य महादेवाचा मंदिर आहे पण तो आता आपल्या हातात नाही तो यवनांच्या हातात गेलेला आहे बरं का आपा पुण्याची कथा मोठी आहे जरा समाधी प्रकरण ऐका युट्यूबवर चॅनल आहे आमच्या माऊलींचं ते ऐका मग सगळं कळेल तुम्हाला रामकृष्ण हरी ज्ञानोबा तुकाराम अहो खड्डा पडला तिकडे वरती नका जाऊ एवढी त्याला पळवतो माझं वाईट सुटेल राहतील रामकृष्ण हरी मंडळी आपण आता पोहोचलोय कुठे पोहोचलो सांगुर्ली इथे दुपारचं जेवण आहे आम्ही दुपारचं जेवणासाठी आता दिंडी पोहोचले पाऊस भरपूर आहे पाणी काय थांबत आहे मार्गच बंद झालेला आहे भरपूर पाऊस असल्यामुळे बहुतेक आमचा आज मुक्काम सांगुर्ल्याच होईल असं वाटतंय मला नाही दादा आपण देऊला जाऊ तिकडून मागशी जाऊ बघू काय कसं आता कमिटी ठरवेल काय ठरवायचं कसं कुठं जायचं कुठं राहायचं बरं तुमचं म्हणणं काय माझं म्हणणं असंच आहे कमिटी काय ठरवेल निर्णय घेईल त्याला आपली संमती आहे आपली संमती आहे त्यांना बस आम्ही काय बोलू शकत नाही आता चालक आणि मालक दोन्ही पण बोलले समयाशी सादर व्हावे. पावसाला काय वारकरी घाबरत नाही थांब नाही पाणी वारकरी पाऊस किती पडतोय पण आम्ही काही होणार नाही आम्ही तर जाणार आहोत कारण का आता पांडू दादा विचार पडले पांडू दादाला परीक्षेने अवकाशी कसा कारण का आज त्याला जायचंय असा विषय असं झालंय आणि आम्ही मागच्या वर्षी बघितलेलं इथं पण काम झाला होता आता खूप सुंदर असा बंगला पण झालेला आहे राणीची व्यवस्था भरपूर आहे काय 22 भाकरी पाठीने राणीची व्यवस्था पण बघला काय टेन्शन मुक्काम जर करता झाला तर तिथं करू शकतो भाजी बिजी घे कुठनं तरी बंगला झालेला आहे त्यांचा काही टेन्शन नाही अख्खे वारकरी राहतील त्याला सगळे आज मुक्कामच इथं करा मुक्कामच इथं दोन काय पांडू दादा विचारून पडले पण आमचे पांडू दादा विचारून पडले हो आता छत्रिंग्याला आप्पाची बघा तुम्ही बघू शकता हॅलो आता यो ए दादा असा काय माना टाकतो मी भिजत चाललोय ना हा भाई याला म्हणतात घर हे आहे घर भाई कसा आहेस एकदम म्हणजे दादा पण एकदम दादांचं घर झालेलं आहे रेडी बाग आहे दादा बोलतो टाकीन बसतो टाकी पण बरीच फुली चला रामकृष्ण हरी मंडळी आपण आलो आहे थोड्याच्या विश्रांती करून जेवायला जाऊ तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी दादाही सोय केलेली आहे आपल्यासाठी आणि आपल्याकडे जेवणाच्या तांदळाच्या पोटल्या असतात त्या आपण भेटून देतो पण दादा एक किती सुंदर असा म्हणजे विसाव करण्यासाठी म्हणजे बसण्यासाठी किती मोठा बोट शिवलेला आहे तुम्ही बघू शकता आपा आपले का अशा पिशव्या काय करतात शिकून देतात ना तर आता समजलं ना पिशव्यांचा किती भारी फायदा होता हा मला पहिले लगीन लावून दे नंतर बायको आणू लगीन लावून दे मग
आपाला बोललो चला आम्ही येतो. जाऊ दे चला. व्यवस्था केली ते आमचे काका आहेत, यांच्याकडून आम्हाला व्यवस्था झालेली आहे राहण्याची, म्हणजे बसण्याची, निवांत होण्याची. खूप सुंदर असा ते स्वप्न पाहिलं होतं आणि तो स्वप्न त्यांचं पूर्ण. हे पण तुम्हाला सांगतो, रामकृष्ण बंगलो बघा. मंडळी आपण थांबलोय आता इथे विसावाला. जसं मी आता सांगितलं होतं जेवण चालू होईल आणि दादा बसलेत, बाबा गप्पा मारतात, कॅमेरा धुरकाड येत आमचा. काय गरम वाटतं थंडी वाजतं, थंडी वाजतं. आणि हे आहेत आमचे, आम्ही जिथे विसावला थांबलो त्या मंदिरात मारुती रायाचं दर्शन झालं. बाजूला तुकोबार आहे आणि आपले विना माऊली आहेत आणि पांडुरंगाचं दर्शन घेतलं. मला कोणी आलो या देशा. ही छोटी छोटी मुलं आलेली आहेत, बाप्पाचं दर्शन घेतात. पांडुरंग तर अशा प्रकारे आपण आलेलो आहोत आणि इथे जेवणाचे पापड तळत आहेत. हे आपली माणसं बसल्यात आणि रमणांना पापड तळतं इथं आणि विश्वनाथ दादा इथं खीर बनवतं आणि शोभा आहे तिथं नैवेद्य काढते, तुम्ही बघू शकता. आता बसून जेवायला या जेवायला राम मंडळी. मी बघत आलतो मंडी आईला, मंडी आई सापडली नाही पण या ताई सापडल्या. त्या काहीच होतं चुरा, म्हणजे ॲक्च्युली तो कपला आहे, आणले अजून, तुम्ही बघू शकता. आणि खाता खाता नंतर मला लक्ष घाला स्वामींचा सुंदर असा हे केलेलं आहे आणि आईचं हे बघा कसं खूप सुंदर असं मंदिर आहे. आणि आमच्या कीर्तनकार ताई, सविता ताई आणि मावशी. बघ काय झालं तुला? तर मी माझ्या चॅनलचं नाव आहे आपले दुबले, मी ताईना सांगतो. आणि रामकृष्ण. आता तुम्ही जा जावाला, खिचडी खायला. दादा खातो मिरची, आपण खातो खिचडी. या खिचडी अण्णा वाढायला आलं एक्स्ट्रा, कोणाला पाहिजे का? आहे का? देऊ का? मनाने दिली बाबा, मी बोलणार नाही रमणांना तुझ्याशी. चला भेटू. कृष्ण रे मित्रांनो, आजचा विषय असा झाला आहे का आता आपण थांबलो इथेच इंदोरीला. दुपारचं जेवण झालं तिथेच, कारण कुणाच्याही घरी झोपायचं नसतं. त्यासाठी दादा आमचे का भजन करा आणि मग निद्रा अवस्थेला जा. मंडळी, पाण्याचा जोर भरपूर असल्यामुळे आजची जिथे दुपारचं जेवण होतं तर आपण इथेच वस्तीला थांबलोय. मग भजन होईल, कीर्तन होईल, बाकी तुम्हाला दाखवतो. रामकृष्ण. तर मंडळी तुम्ही पाहू शकता आज लवकर आम्ही इकडे आलो म्हणून याला वेळ भेटला रियाज करायला आणि मी आलो याला कंपनी द्यायचे नाव खाली बोंबा खूप करायला. आवरा काला आहे ना, लाईट लावला तरी दिसत नाही. जो भी हो भाई, अभ्यास करतो ना तर आम्ही हरी जय जय राम राम कृष्ण हरी, हरी जय जय राम राम कृष्ण हरी, हरी जय जय राम राम कृष्ण हरी, हरी जय जय राम राम कृष्ण. निशांत दादा जेवायला बसला एकटा एकटा, जेवायला म्हणतो मामा. विनय पण गपची बसला, मला कोण बसवलंच नाही जेवायला. सगळी मंडळी बसली जेवायला, कोण बसू जेवायला. आपल्या मस्त स्वीट आली बघा, स्वीट भेटलं बाई, आपल्याला भेटेल काय समय. आपण वाराला थांबलो, आपल्या मग पेटी आले. याला मसूर दिला, मसूर गुलाबजाम काय
हे आमचे चोपदार काका इचाराम पारले असा नाद नाही झोपदार रामकृष्ण आपण जेवण म्हणजे उपास सोडायला असं या पहिला घास तुम्हाला याला याच्या आयटम याला फोन ना करी नुसता बैको बैको करतो चला रामकृष्ण या जेवण. तर मंडळी मी चाललेलो झोपाला तरी तुम्ही बघतोय पांडू दादा आमच्या यांना हे करतोय नकद घाण केली ती काढतो बघा आता कशी काढतोय. रामकृष्ण हरी मंडळी आहे आता झाली झोपायची वेळ आपण झोपूया. आणि दुसरी गोष्ट सर्व बघू शकता विनया गेम खेळतोय असे झोपले आणि दादा इथं दिवा लावतो. वा 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 रामकृष्ण हरी. चला मंडळी आपण झोपूया. शुभरात्री आता. शुभरात्री झोपतोय आता आम्ही. उद्या सकाळी आजचा मुक्काम आपला सांगोर्ली विठ्ठलनगर येथेच झाला कारण का आज आपण जाणार होतो देऊला पण मुख्यमंत्र्यांनी सांगले डायरेक्ट मुख्यमंत्र्यांनी सांगला भाई वड बघ वड पण मुख्यमंत्र्याला आम्ही फाट्यावरून जाणार आहे उद्या तरी पण देऊला आम्हाला काही घेतली भरली नाही कारण का आम्ही वारकरी आहो. चला रामकृष्ण हरी. भेटू उद्या प्रस्थानला.